एकीकडे महाराष्ट्रात पावसामुळे झालेलं नुकसान आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे जालना जिल्ह्यातील एका उच्च शिक्षित तरुणाने केवळ अर्ध्या एकर शेतामधून 5 लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळवलंय. मांडवा येथील नारायण चंद यांनी शेडनेट शेतीमध्ये शिमला मिरचीच्या माध्यमातून तब्बल 5 लाखांचं उत्पन्न केवळ अर्धा एकर क्षेत्रावर मिळवलं आहे. पाहुयात कसं केलं या प्रगतशील शेतकऱ्याने शिमला मिरचीचं शास्त्रोक्त नियोजन. माझं नाव नारायण पांडुरंग चंद, राहणार मांडवा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मी जवळपास 3 ते 4 वर्षापासून शेडनेटमध्ये शिमला ही मिरची पीक घेत आहे. यामध्ये म्हणजे आपण जवळपास 17 जुलैला लागवड केलेली आहे आणि इंडस 11 म्हणजे बेळगाव पोपटी ही जात निवडली. आपण सुरुवातीला यामध्ये 2 ते 3 टायले शेणखत, नंतर भेसळ डोस टाकून सुरुवात केली. मल्चिंग द्वारे आपण लागवड करतो. डबल ड्रिप असतात आणि आपण याला प्रत्येक 3 ते 4 दिवसाला फवारणी ड्रिपनं खते देतो. ह्या मिरचीमध्ये आपण जी जात निवडली इंडस 11 ही लोकल मार्केट संभाजीनगर, जालना तसेच अकोला या ठिकाणी खूप मागणी असते याला. यामध्ये आपण याला बुरशीनाशक साधारण बुरशीनाशक घेतो आपण, म्हणजे एवढे हार्ड वगैरे. त्यानंतर याला म्हणजे थ्रिप्स, ब्लॅक थ्रिप्स आणि साधा थ्रिप्स खूप परेशान करतो. यासाठी आपण म्हणजे थ्रिप्सचे जे मॉलिक्यूल असतात ते घेतो. त्यानंतर याला बुरशी, सड, मर रोग हा पण आम्हाला ह्या पावसाळ्यात खूप जाणवला. पण आपण याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुडोमोनास, बॅसिलस, त्यानंतर ट्रायकोडर्मा याचे ड्रिचिंग आणि काही केमिकल बुरशीनाशक हे आपण वेळोवेळी देत राहिलो. त्यामुळं आम्हाला काही समस्या जाणवली नाही. आणि यामध्ये पावसाळ्यामध्ये शिमला मिरचीची जे झाडं असतात त्या फळावर आपण खूप हे होतात, म्हणजे सड लागते, फळ पण सडतात. तर यासाठी आपण M45 असेल, रोको असेल, त्यानंतर झिनॅप Z78 हे बुरशीनाशकं घेतो. आपण आता सध्या 3 ते 4 दिवसापूर्वी शिमला मिरचीचा तोडा घेतला. त्यामध्ये आपल्याला जवळपास 192 बॅग म्हणजे 10 किलोची बॅग ही ह्या तोड्याला निघली. आपण 45 दिवसाला पहिला तोडा निघाला, जवळपास ऑगस्ट एंडिंगला झाला. आता साधारण 5वा ते 6वा तोडा आहे. यामध्ये आपल्याला 5.5 टनापर्यंत उत्पन्न आलं आहे आणि आपल्याला 5.5 ते 6 टन उत्पन्न येणार आहे. आतापर्यंत आपल्याला बाजारात सरासरी 50 रुपये, तसं 60ही गेला, पण आपल्याला सरासरी 50 रुपये रेट पडले. त्यामुळं 2.5 लाखापर्यंत झालं आणि आता पण 5 ते 6 टनामध्ये 2.5 लाखापर्यंत उत्पन्न होईल. 5 लाखापर्यंत आपण अर्धा एकर शेडनेटमध्ये उत्पन्न घेतोय. पारंपरिक शेतीमध्ये खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती मागील काही वर्षांमध्ये होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीही उरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवनवीन आधुनिक प्रयोग करावेत, वेगवेगळे नवनवे पिके घ्यावेत, ज्यातून शेतकऱ्याच्या हाती 4 पैसे शिल्लक राहतील अशी अपेक्षा शेतकरी नारायण चंद यांनी लोकल 18शी बोलताना व्यक्त केली. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, मांडवा, जालना.